देवेंद्र अशी एकाही नावाचा उल्लेख पण आलेला अतिथीचं स्वागत करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे. सुस्वागतम सुस्वागतम. स्वागतासाठी पर्यंत आलो नाही. मग हो असं कोणतं कारण? सांगतात असं होते कारण आतापर्यंत कित्येक गाड्यावानी या अमरावतीवर स्वारी केली ती त्याच हव्यासा मोठी आणि त्यांचा नाश झाला म्हणून तुलाही मी सामोपचाराच्या बोधाने सांगतोय आला पावली पूर्णच्या माघारी जा म्हणतोय. महासुरा जर तुझ्या इच्छा माझी जरी इच्छा धरली असेल तर तुझ्या वासाचे हे जाणी देव म्हणतोय. जर सामोपचाराच्या बोधाने ऐकत नसतील तर माझाही नाही म्हणूनच तुझा हा डाव हाणून पाहिलं चोरी आलं तुझ्याला आता चोरी आलं तुझ्याला आता चोरी आलं तुझ्याला हा निर्माणी डाव तुझा हा निर्माणी डाव तुझा चोरी आलं तुझ्याला आता चोरी आलं तुझ्याला आता चोरी आलं तुझ्याला समजायची काय कुठं तू समजायची काय कुठं तू संवारी काय महाराज आज आमच्यापर्यंत सांगा म्हणतोय अशी कोणती इच्छा या देवेंद्रांनी पूर्ण करावी. सेवा करावी तुम्ही आमच्याशी. सेवा करावी हा तुमचा पायी जशी तुमची इच्छा. अन्य काही इच्छा महाराज. मला सांगा. बोला महाराज. जी 14 रत्न निघाली हो त्यातील 4 रत्न तुमच्या जवळ आहे. अगदी खरं आहे महाराज. अमृता टाकून लवकर घेऊन या. अमृता टाकून अमृताचा कुंभ यावेळी तुम्हाला पाहिजे. ते जातो महाराज. हो जातो महाराज. जशी आज्ञा महाराज तुमची जातो. जय सूर्य देवते जय सूर्य देवते जय हिरण्यगर्भ जय मैत्रेय जय भास्कर. महाराज महाराज हा महाराज. नाही महाराज. तुम्ही पिऊन पहा म्हणतोय. हो महाराज. आतापर्यंत आमच्या पूर्वजाने कित्येकानी प्रयत्न केले. अमृताचा कुंभ त्यांना केव्हाही प्राप्त झाला नाही. पण सूर्य देवतेच्या कृपेमुळे मोहीर विद्येच्या सहाय्याने आज अमृताचा कुंभ आम्हाला प्राप्त झाला. बसायचं. इकडे बसा.
हा अमृताचा कुंभ तुमच्या समोर हा अमृताचा कुंभ मी प्राशन